आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। तुम्हाला जो पगार भेटतो ना ॲम्ब्युलन्सचा, तुम्हाला उचलला काम याला गाडी दाखवतो मी माझं, त्याचा पगार भेटतो तुम्हाला गव्हर्नमेंट कडून। 108 चा कॉल आल्यानंतर कसं आहे, पेशंट असतो तुम्हाला उचलून गाडीत टाकणं भाग आहे। आमचा ठेका प्रायव्हेट आहे। 108 कर्मचाऱ्याचा रुग्णाला मदत न देणारा अजब नकार। 108 रुग्णसेवेचा धक्कादायक प्रकार, रुग्ण रस्त्यावर, ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांचा नकार। रुग्ण रस्त्यावर तडपडत असतानाही ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांचा नकार, आमदाराच्या पीएलाही सोबत नेण्याची अजब मागणी। पंचवटीतील श्रीकृष्ण नगर परिसरात एक अनाथ व बेसहारा रुग्ण रस्त्यावर अर्धमेल्या अवस्थेत पडलेला होता। परिसरातील नागरिकांनी तात्काळ 108 क्रमांकावर कॉल करून ॲम्ब्युलन्स सेवा मागवली, मात्र शासकीय सेवा असतानाही ॲम्ब्युलन्समधील चालक, सहपरिचारिका आणि डॉक्टर यांनी थेट रुग्णाला उचलण्यास नकार दिला। रुग्ण जवळपास 1 तास रस्त्यावर तडफडत पडला। ही घटना आमदार नितीन पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर घडत होती। आमदारांच्या सहाय्यक आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने विनवण्या केल्या, मात्र ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांनी असंवेदनशील उत्तर दिलं, आमचा ठेका खासगी आहे, आमच्याकडे माणसं नाहीत, तुम्ही तक्रार दाखल करा, आम्हाला पंचनामा करायला वेळ नाही। हे बेजबाबदार उत्तर ऐकून परिसरातील नागरिक संतप्त झाले। ॲम्ब्युलन्समधील महिला कर्मचाऱ्यांनी रुग्णाला बळजबरीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत असंवेदनशील भाषा वापरताना दिसते। तुम्हाला जो पगार भेटतो ना ॲम्ब्युलन्सचा, तुम्हाला उचलला काम याला गाडी दाखवतो मी माझं, त्याचा पगार भेटतो तुम्हाला गव्हर्नमेंट कडून। 108 चा कॉल आल्यानंतर कसं आहे, पेशंट असतो तुम्हाला उचलून गाडीत टाकणं भाग आहे। दादा नाही थोडी म्हणतोय तुम्ही, त्याला म्हणता स्वतः उचल, बळजबरी उचल म्हणतोय। या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। महाराष्ट्र शासन एकीकडे आरोग्य सेवेचा विस्तार करत असताना जिल्हा रुग्णालयाच्या 108 सेवेत मात्र गोंधळ आणि असंवेदनशीलता दिसून येते। रुग्ण रस्त्यावर पडून मृत्यू झाला तरी चालेल, पण आमच्या ठेक्याचे नियम ओढणार नाही अशी थेट भूमिका कर्मचारी घेतात। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जोरदार संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली। तो आमदार साहेबांच्या निवासस्थानासमोर पडलेला होता। सकाळी मी कर्मचारी पाठवले काट्या मारुती पोलीस चौकीला, तिथे महिला कर्मचारी असल्याने त्यांनी सांगितलं 112ला तक्रार करा। 112ला आपण फोन केला, 112 नुसार पंचवटी पोलीस स्टेशनची गाडी येऊन गेली। मी 108ला तक्रार करायला सांगितले, 108ला तक्रार केली। आता 108ची गाडी आली, ते उचलायला तयार नाही। दिवसापूर्वी आम्ही त्याला दाखल केलं होतं, तो तिथून पळून आला, तर तुम्ही चला आमच्याबरोबर। आता मी आमदार साहेबांचं पी असल्यावर मी कसं काय जाऊ? खोटं खूप नाही बोलत आहे आता। मी नाही बोलली तुम्हाला। तुम्ही काय बोलले, मी फोन फिरवतोय, तुम्ही पोलिसांना कॉल केला, कॉल नाही चालू आहे। मी तुम्हाला पहिले आल्यापासून मी होतं बोलली ना, स्टार्टिंग पासून तो हो बोललो तुम्हाला। दादा उठ रे, हे बघा उठला। तो काय बोलला, मी 5-6 मिनिटांनी उठतो बोलला का नाही? बाकीच्यांना आर्ग्युमेंट करू। आता या लज्जास्पद प्रकारावर जिल्हा रुग्णालय कोणती कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासून खुलासा करत अखेर ॲम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांना भाग पाडून रुग्णाला जिल्हा रुग्णालयापर्यंत दाखल केलं असून या रुग्णाचे प्राण वाचवले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।